या ठिकाणी दुय्यम खडा गमतीचा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। तत्पूर्वी त्या आयोजक बांधवांना त्यांचा आभार मानतो, स्वागत करतो की या ठिकाणी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली। तर थोडक्यामध्ये आपल्या पार्टीचा अल्पसात परिचय करून देत आहे। राष्ट्रीय जनजागृती त्रिगुणी निशान पार्टी आडका, तालुका कामठी, जिल्हा नागपूर। माझे गुरुवर्य आहे सूर्यबानजी शेंडे, शाहीर मारुती मारबते, तसेच सहशाहीर चंद्रशेखरजी टिचकुले। आमचे क्लाट मास्टर आहे मनोजरावजी खडसे, आमचे ढोलक मास्टर आहे आदित्य भाऊ, अभय भाऊ सार्वे, आणि डान्सर आहे आसू आणि राहुल, आणि नकलाकार आहे आमचे विनायकरावजी विरुडकर, आणि कोरस मध्ये आहे प्रभाकरजी भावने। हा संच या रंगमंचकावर उपस्थित झाला। बांधवानो, मी काही खूप मोठा कलाकार नाही, खूप ज्ञानी नाही, पण म्हणतात ना माणूस हा चुकीचा पुतळा आहे। मुलाबाळाची पार्टी आहे, होऊ शकते आमच्या बोलण्यामधून, आमच्या चालण्यामधून, आमच्या कवित्वामधून, सुरातालामधून चुका होतील यात काही शंका नाही। तर काही चुका झाल्या असतील तर ती चूक माझ्या निदर्शनात आणून द्यावे हीच विनंती करतो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्याची मूर्ती गाडगे महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी, या महामानवांना त्रिवार वंदन करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय भारत। मनोभावे करावी पूजा, मनोभावे करावी पूजा, दीप ज्ञानाचा लावला पाहिजे, आणि पूजन करावे अशा भगवंताचे की संकट काळी धावला पाहिजे हो। रूपवाऱ्याचा बापा आ आ आ रूपवाऱ्याचा तो घेऊन आला, तेव्हा कुठे वृक्षाचं पान हाले, आणि हुकमी पत्ता तू जीवनाचा खरा, तुझ्या इशाऱ्यावरती जग चाले हो।
कुबुद्धी नको बापा सुबुद्धी हवी, कुबुद्धी नको बापा सुबुद्धी हवी, कंठाती असावे मधुर स्वर, आणि गुरु माझे सूर्यभान, तुम्हाला माझाच प्रणाम हो. कुठे टेकले बापा आकाश खाली, कुठे टेकले आकाश खाली, कोण पाहिला त्या सागराचा अंत, आणि मुख्या जीवाला जो फोडतो वाचा, त्यालाच समजावा खरा भगवंत हो. कोणतंही कार्य असो, भजन असो, पूजन असो, कीर्तन असो, गोंधळ असो, या तमाशा असो, प्रथम गणाची पूजा केल्या जाते आणि त्याच्यानंतरच कोणत्याही कार्याला सुरुवात होत असते माझे माय बाप हो. म्हणून या तमाशाच्या अनुषंगाने मी सुद्धा या ठिकाणी गणाची पूजा करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. गणासाठी फार सुंदर तर्ज घेतलेली आहे आणि त्या तर्जवरती माझ्या घनाची कल्पना काय आहे माझे माय बाप हो, शब्दा शब्दाकडे लक्ष असू द्या. तेरे मेरे बीच में, तेरे मेरे बीच में, कैसा है ये बंधन अनजाना, कैसा है ये बंधन अनजाना, तूने नहीं जाना मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना मैंने नहीं जाना. तेरे मेरे बीच में, तेरे मेरे बीच में, कैसा है ये बंधन अनजाना, कैसा है ये बंधन अनजाना, तूने नहीं जाना मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना मैंने नहीं जाना. कौन कहता है कि इस दुनिया में भगवान नहीं है? कौन कहता है कि इस दुनिया में भगवान नहीं है? अरे भगवान है मगर इंसान को उसकी पहचान नहीं है. ज्याला आम्ही परमेश्वर म्हणतो, ज्याला ईश्वर म्हणतो, ज्याला आम्ही देव म्हणतो, अरे देव आहे तरी काय? देव म्हणजे काय? देव म्हणजे देणारा आणि व म्हणजे वरदान.
जोपर्यंत तो वरतून खालत पडणार नाही आणि या पृथ्वीच्या पाठीवरती काही घडणार नाही तोपर्यंत कोणतंच कार्य होऊ शकणार नाही माझे मायबाप हो. म्हणून माझा गण काय म्हणते जरा का, तन मन धनाने हो तन मन धनाने मुक्त केले आज या जनाला, मुक्त केले आज या जनाला, पुजतो त्या गणाला गणाला गणाला, पुजतो त्या गणाला गणाला गणाला. तन मन धनाने हो तन मन धनाने मुक्त केले आज या जनाला, मुक्त केले आज या जनाला, पुजतो त्या गणाला गणाला गणाला, पुजतो त्या गणाला गणाला गणाला. गणराजा गणराजा तन मन आणि धन या तीन गोष्टीपासून अख्ख्या जगाला ज्याने मुक्त केलं. तन मन आणि धन अख्ख्या जगाला ज्याने आम्हाला मुक्त केलं त्या घनाची पूजा करतो आहे माझे मायबाप हो. कोणी म्हणतात की या जगामध्ये देव नाही आणि या देहामध्ये जीव नाही. तसं नाही. जरी या जगामध्ये देव नसता अहो रात्रीचा दिवस झाला नसता, आकाशामध्ये चांदण्या चमकल्या नसत्या, त्या चंद्राने 14 कला दाखवल्या नसत्या आणि 15व्या कलेचा तो धनी झाला नसता. जरी या देहामध्ये अहो जीव नावाची जरी वस्तू नसती तर कोणत्याही प्राण्याची चलनवलन या पृथ्वीच्या पाठीवरती झाली नसती. काय म्हणतो माल साबर ऐका. हात नाही पाया नाही मुखाने तो बोले तरी त्याच्या इशाऱ्यावर दुनिया ही चाले. हात नाही पाया नाही मुखाने तो बोले तरी त्याच्या इशाऱ्यावर दुनिया ही चाले. हात नाही पाय नाही मुखाने तो बोले आणि तरी त्याच्या इशाऱ्यावर ही दुनिया चाले. तुम मानो या ना मानो लेकिन मैं भगवान को मानता हूं. तुम मानो या ना मानो लेकिन मैं भगवान को मानता हूं. अरे भगवान कहाँ रहता है ये तो मैं भी जानता हूं.
मंदिर मस्जिद चर्च तुम देख लो गुरुद्वारा, मंदिर मस्जिद चर्च तुम देख लो गुरुद्वारा, अरे ये तो ऊपर वाले का खेल है ये सारा। ये ऊंचे ऊंचे पर्वत नदी सागर का किनारा, ये ऊंचे ऊंचे पर्वत नदी सागर का किनारा, और चांद सूरत धरती गगन बनाया उसी ने सितारा। त्याला पुसतोय माझे मायबाप हो, लक्ष देऊ नाही का? हात नाही पाया नाही मुखाने तो बोले, तरी त्याच्या इशाऱ्यावर दुनिया ही चाले। आहे पण दिसे ना हो हो, आहे पण दिसे ना तो कुणाला, पुसतो त्या गणाला गणाला गणाला, पुसतो त्या गणाला गणाला गणाला। माझे मायबाप हो, त्याच्या इशाऱ्याशिवाय ह्या झाडाचा पत्ता सुद्धा हलू शकत नाही। मनुष्य हा जगू शकत नाही, तो आहे पण या ठिकाणी दिसू शकत नाही। त्याला पाहण्यासाठी अहो जपी तपी साधू संन्यासी थकले, नकाच्या चुमडी वळल्या, जटा जमिनीमध्ये गळल्या, पण त्या कर्त्याचा अंत लागला नाही। काय म्हणतो सामुराई का? नवे कन गौरी जातो नवे शंकराचा, गोळा नाही मैला जातो नवे कंकराचा। नवे कन गौरी जातो नवे शंकराचा, गोळा नाही मैला जातो नवे कंकराचा। नवे गणगौरीचा तो नवे शंकराचा, गोळा नाही मैलाचा तो नवे कंकराचा। तर पूजा कशाची होत आहे या ठिकाणी, पूजा कशाची होत आहे माय बाप हो, जरा लक्ष देऊ नाही का? काय म्हणतो समोर? जप तो जीवा पाड हो हो, जप तो जीवा पाड त्या धनाला, पुतो त्या गणाला गणाला गणाला, पुतो त्या गणाला गणाला गणाला। नवे गणगौरीचा तो नवे शंकराचा, गोळा नाही बैलाचा तो नवे कंकराचा। पण तरी पण मी त्याला जीवापाड जपतो, जीवापाड मी त्याला प्रेम करतो, जीवापाड मी त्याची भक्ती करतो, जीवापाड मी त्याची सेवा करतो। आणि समोर काय म्हणतो जरा ऐका माझे। कोण त्याचे माता पिता कुठून तो आला, सांगशी तू त्या गणाचा जन्म कुठे झाला। कोण त्याचे माता पिता गण राजा,
त्याचे माता पिता कुठून तो आला, सांगसी तू त्या गणाचा जन्म कुठे झाला. काय आहे नाव त्याचे, काय आहे नाव त्याचे, सांगसी तू आज या जनाला, सांगसी तू आज या जनाला. पुजतो त्या गणाला, गणाला गणाला, पुजतो त्या गणाला, गणाला गणाला. गहन राजा गहन राजा गहन राजा माझ्या जोडीला लाभलेल्या महाराष्ट्रातील कान्या कोपऱ्यामध्ये गाजलेल्या चॅम्पियन शाहिरा, त्याचं निशाण आहे निळा, नाव आहे जयाबाई बोरकर आणि काम करा लवकर. या बाई सिंग या ठिकाणी जंगी दुय्यम सामना आहे आणि जंगी दुय्यमच्या सामन्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे एक शाहीर हा दुसऱ्या शाहीरवरती प्रश्नरूपी डाव करत असतो. तर मॅडम साहेबा, गणामध्ये माझा प्रश्न आहे, लक्ष देऊ नाही का? माझा गण काय म्हणते आहे? कुठेही बसल्या असाल, झोपल्या असाल तर उठून बसून जा, पेन घ्या, कागद घ्या आणि लिहून काढा. मी काय म्हणत आहे? तन, मन आणि धन या तीन गोष्टीपासून अख्ख्या जगाला ज्याने मुक्त केलं. हात नाही, पाय नाही, मुखाने तो बोले आणि तरी त्याच्या इशाऱ्यावर ही दुनिया चाले. नवे गणगौरीचा तो नवे शंकराचा, गोळा नाही मैलाचा तो नवे कंकराचा. कोण त्याचे माता पिता कुठून तो आला, अन सांग तिथी त्या गणाचा जन्म कुठे झाला. तुम्हाला जन्माला घालणारे तुमचे आई वडील होते म्हणून तुम्ही जन्माला आले. मला सुद्धा जन्माला घालणारे माझे आई वडील होते म्हणून मी सुद्धा जन्माला आलो. त्याचप्रमाणे त्या गणाला सुद्धा जन्माला घालणारे त्या गणाचे आई वडील आहेत. त्या आई वडिलाचं नाव काय, त्या गणाचा जन्म केव्हा झाला आणि कुठे झाला, फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. जास्त विचारणार नाही. चला समोर काय म्हणतो. रंगतीन अंग त्याचे पृथ्वी समान, ज्ञानी गुरु माझे कवी सूर्यभान. रंगतीन अंग त्याचे पृथ्वी समान, ज्ञानी गुरु माझे कवी सूर्यभान. माझा गण हा तीन रंगाने व्यापलेला आहे.
त्याचं नाव सत्यम शिवम आणि सुंदरम आहे. प्रज्ञाशील करुणा आहे. तो 3 रंगाचा आहे. तो 3 रंगाचा आहे. जेवढी ही पृथ्वी आहे, जेवढा आकाश आहे, तेवढा माझा गण आहे आणि या ठिकाणी उपस्थित आहे. तो माझ्याकडे पाहत आहे, मी त्याच्याकडे पाहत आहो, म्हणून मी त्याची पूजा करत आहो. काय म्हणतोय? रंग 3 अंगा त्याचे पृथ्वी समान, ज्ञानी गुरु माझे कवी सूर्यभान. शाहीर मारुती पूजतो, शाहीर मारुती पूजतो, शनाही शनाला पूजतो त्या गणाला, गणाला गणाला पूजतो त्या गणाला, गणाला गणाला. राजा तन मन धनाने हो हो, तन मन धनाने मुक्त केले आज या जनाला. अन पूजतो त्या गणाला, गणाला गणाला पूजतो त्या गणाला, गणाला गणाला.